Hello everyone, my name is Vedant, and here I am teaching the 10th part 1 of mathematics, that is algebra. So मस्तपैकी आपण आज पहिला टॉपिक मधलं पहिला चॅप्टर कव्हर करूया. एक्सरसाइज 1.1 करून करून घेऊया आज. हा तुम्हाला पहिला टॉपिक असणार आहे लिनियर अल्जेब्रा इन टू व्हेरिएबल्स. तो करून घेऊया आपण. ओके. सो लिनियर इक्वेशन काय असतं बेसिकली? an equation. ओके, एक मिनिट. हां, तर लिनियर इक्वेशन काय असतं? an equation which contain two variable and the degree of each term containing variable is 1 is called linear equation in two variable. ओके, कळालं? तर म्हणजे असं इक्वेशन पाहिजे टू व्हेरिएबल्सचं ज्याची डिग्री ही 1 असली पाहिजे. म्हणजे आता हा एक इक्वेशन आहे. ओके, एक मिनिट. हां, तर या इक्वेशनमध्ये डिग्री 1 हे असतं व्हेरिएबल एक्स वाय. याला व्हेरिएबल म्हणतात कारण ते व्हेरी होतं, म्हणजे ते बदलतं, म्हणून त्याला आपण व्हेरिएबल म्हणतो. तर त्याची डिग्री 1 असली पाहिजे. म्हणजे याची डिग्री म्हणजे काय असतं? हे जे वर असतं ना त्याला डिग्री म्हणतात. ही काय नसते म्हणजे 1 असते. फॉर एक्झाम्पल आपण दुसरं उदाहरण घेऊया एक. चला, तर 2x² + 3y = 8 हे लिनियर इक्वेशन आहे का? तर नाही. का नाही? तर इथे डिग्री ही 2 आहे, याची डिग्री 1 आहे. आपल्याला कुठल्या पण व्हेरिएबलची डिग्री ही 1च पाहिजे. कळालं तुम्हाला? चला, आता आपण एक बॉक्स बघून घेऊया काय आहे. ओके, चला. ओके, हे आपण कंप्लीट टेबल बघून घ्या, म्हणजे लिनियर इक्वेशन हे काय असतं हे तुम्हाला कळून जाईल. तर याच्यामध्ये ही पहिलं 3m + 2n = 12. याच्यामध्ये काय आहे? हे लिनियर इक्वेशन आहे की नाही हे सांगायचं. तर ह्याची डिग्री 1 आहे, ह्याची डिग्री 1 आहे, ह्याची डिग्री 1 आहे. सो मग हे लिनियर इक्वेशन आहे की नाही? सर आहे. ओके, सेकंड वन 3x² - 7y = 13. मी आत्ताच एक उदाहरण घेतलं. सेकंड डिग्री आहे इथं. डिग्री इथे किती आहे? 2 आहे इथं, बरोबर. इथं 1 आहे डिग्री, इथं 2 डिग्री आहे. त्यामुळे हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही. सो इथं नो लिहायचं. ओके, त्यानंतर हे काय आहे? ह्याचं व्हेरिएबल, फक्त व्हेरिएबलकडे लक्ष पाहिजे आपलं. ह्याची 1 आहे, ह्याची पण 1 आहे, म्हणजे हे येस. याचं काय? याची 0 डिग्री आहे, याचं 1 आहे, हे नो. 0 नाही पाहिजे, प्रत्येक व्हेरिएबलची डिग्री ही 1च असली पाहिजे. ओके, सो हे पण नो. त्यानंतर काय? या व्हेरिएबलची बघा, एक्सच्या व्हेरिएबलची 1 डिग्री आहे, वाय व्हेरिएबलची 1 डिग्री आहे, वाय व्हेरिएबलची 0 डिग्री आहे. सो इथं आपल्याला काय? नो. इथे एक्स हा खाली आहे, वाय हा पण खाली आहे, याची डिग्री 1 आहे इथे खाली सध्या. आपण हे उदाहरण घेऊया सॉल्व करून. तर सर एक्स वर घेतला,
सर हे नेहमीच्या ह्याच्याप्रमाणे आहे, तर आपण ह्याला सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये आणूया. 4ला खाली x प्लस 5y इज इक्वल टू 4. तर एक्सची डिग्री 1 आहे, वायची डिग्री 1 आहे. मग ह्याला आपण एक्सला वर घ्यायचं झालं तर कसं घेणार? तर वर गेल्यानंतर हे लक्षात ठेवा, तर हे जर 1/x असेल तर ह्याला असंही लिहिता येतं. कळलं? हे लक्षात ठेवा. तर एक्स डॅशला वर घेतलं तर 4 मायनस होणार आणि 5 मायनस इज इक्वल टू 4. तर आता इथं ऑर्डर काय आहे, डिग्री काय आहे इथे? तर डिग्री ही -1 आहे, पण आपल्याला 1च पाहिजे. त्याच्यामुळे हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल होईल का? नाही. सिम्पल. दॅट्स इट. कळलं तुम्हाला? चला आपण नेक्स्ट उदाहरण घेऊया. तोपर्यंत तुम्हाला सॉल्व करता येते का बघा. मुलांना प्रॅक्टिसची गरज आहे. मॅथमॅटिक्स हा असा सब्जेक्ट आहे, तुम्हाला वही पेन घेऊन प्रॅक्टिस करावीच लागेल, तरच तुम्हाला हा जमणार आहे, नाहीतर तुम्हाला जमणार नाही. ओके ओके, लेट्स गो. तर हा नाही आहे, तर ह्याच्यामध्ये ह्याची डिग्री 1 आहे, ह्याची डिग्री 1 आहे, ह्याची डिग्री 1 आहे. सो तर ह्याची 1 आणि इथे 2 मल्टिप्लायमध्ये आल्यात व्हेरिएबल, म्हणजे ह्याच्यामध्ये काय करायचं असतं, ही स्पेशल केस आहे. 1 + 1 2 होते. ह्या टोटल व्हेरिएबलची डिग्री ही 2 होते. तर आपल्याला फक्त 1च पाहिजे, त्याच्यामुळे हे पण होणार नाही. समजलं? ओके. सो इतकं तर झालेलं आहे. पुढचं आपण नंतर बघूया. ओके. सो हॅलो एव्हरीवन, आपण 10चा SSC सिलेबसचा मॅथमॅटिक्स पार्ट 1 अल्जेब्राचा टॉपिक 1 मधला प्रॅक्टिस सेट 1.1 हे आता सॉल्व करणार आहे. तर आपण 1 बाय 1 एक प्रॉब्लेम सॉल्व करू. त्याच्यानंतर सायमल्टेनियस इक्वेशनमधला कुठला तरी तुम्हाला वाटते तो प्रॉब्लेम किंवा 1 किंवा 2 प्रॉब्लेम सॉल्व करू. ओके, तुम्हाला आयडिया येऊन जाईल कसं सोडवायचं. तर पहिल्या प्रॉब्लेममध्ये काय आहे, कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. हे 2 सायमल्टेनियस इक्वेशन आहेत, हे एक आहे, हे एक आहे. तर हे सॉल्व करायचे. ओके, तर ह्या दोघांना पहिलं ॲड करायचं, 1 आणि 2. बरं, ॲड केलं. काय केलं मी, तर काय येणार, 5 × 2 7. हे खूप इझी आहे, तुम्हाला येऊन जाईल. 9 12 21 21 divided by 7 21 divided by 7. ते काय येणार मित्रांनो, 3. प्लेस x = 3 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये आपण 3 टाकला, इथं टाकला 3. 5 3 15 इथे जाणार, किती येणार, तर 9 - 15. 9 - 15 किती, -6. -6 divided by 3 -2. x आणि y ची व्हॅल्यू काय आहे, x ची व्हॅल्यू 3, y ची व्हॅल्यू -2. इथे लिहायचं x = 3x, y कसं लिहिणार, 3, -2. झालं, पासवर्ड टाक. तर पहिलं काय आहे, 5x + 2y = -3. हे आहे पहिलं इक्वेशन. दुसरं इक्वेशन काय आहे,
एक्स प्लस 5y हे आहे इज इक्वल टू 4. हे आहे दुसरं इक्वेशन. याला सॉल्व कसे करणार? खूप वेज आहे याला सॉल्व करण्याचे. एक तर ह्याचा व्हेरिएबल इक्वल करा, कॉन्स्टंट एका व्हेरिएबलचा कॉन्स्टंट इक्वल करा, मग त्याला मायनस करा. तर दुसऱ्या व्हेरिएबलचा कॉन्स्टंट इक्वल करा, मग त्याला मायनस करा. नाहीतर तिसरा वे असा की एक्सची व्हॅल्यू इथून घ्या 4 मायनस 5y, 4 मायनस 5y, आणि ही एक्सची व्हॅल्यू दुसऱ्या इक्वेशनमध्ये पुट करा. तुम्हाला एक्सची व्हॅल्यू वायची मिळवून मग एक्सची व्हॅल्यू. मग दोन मेथड दाखवतो. तर आपण टेक्स्टबुकच्या दिलेल्या इक्वेशननुसार जाऊया. तर पहिल्या ह्याला आपण 5ने मल्टिप्लाय करू. 5ने मल्टिप्लाय केल्यावर काय होतं? दुसऱ्या इक्वेशनला 5x 25y 20. ओके. तिसरं इक्वेशन. तर इथे काय करायचं? याचं पण कॉन्स्टंट सेम झाला, याचा पण कॉन्स्टंट सेम झाला. तर आता 3 मायनस 1 करायचं. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 3 मायनस 1. ओके. तर काय होईल इथे? 5x plus 25y is equal to 20 minus 5x 2y is equal to minus 3. ते काय होणार बघा? इथं मायनस, इथं मायनस, इथं मायनस आहे, इथं त्याच्यामुळे अपोजिट साईन करायचे. जे आहे त्याच्या अपोजिट साईन. इथं मायनस आणि इथं प्लस. हे 5 मायनस 5 कटून जाणार इज इक्वल टू 0. 25 मायनस 2 काय येणार? 23y. इथं 20 प्लस 3 23. y इज इक्वल टू 23/23. किती झालं? 1. therefore y is equal to 1. ओके. कळालं? त्याच्यानंतर तर आता ही वायची व्हॅल्यू कशात पण पुट करू शकतो आपण. ह्याच्यात करा, नाहीतर फर्स्ट टर्ममध्ये इक्वेशनमध्ये करा किंवा सेकंड इक्वेशनमध्ये. तर आपण पहिल्या इक्वेशनमध्ये पुट करून टाकू वायची व्हॅल्यू. तर पहिली इक्वेशन काय आहे? 5x प्लस 2y इज इक्वल टू मायनस 3. त्याच्यामध्ये y इज इक्वल टू 1 टाकूया. 5x 2 वायच्या जागी 1 टाकलं. 5x इज इक्वल टू 2 इज इक्वल टू 3. 5x is equal to minus 1. x is equal to minus 1/5. झालं सॉल्व. x ची पण व्हॅल्यू कळाली, y ची पण व्हॅल्यू कळाली. झालं. ओके. थँक्यू सो मच. आपल्याला आता ह्याच्यानंतर 2.2 1.2 इक्वेशन सोल्युशन्स सांगितलेले सोल्युशन सॉल्व करायचे. तर ते बघण्यासाठी पार्ट 2ला फॉलो करा. आत्ताच चॅनलला लाईक करा, व्हिडिओ सबस्क्राईब करा, आणि इंस्टाग्रामवर पण मला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू सो मच.